आणि त्या निमित्ताने जेवण माझ्याकडे आज एकदम मस्त आहे. आता आम्ही घेतोय कांदे. आता वडापाव बनवायला स्टार्ट करणार आहे मी. बटाटे उकडून झालेत. ही बघा, ही आपली गाडी. आता जरा पहिला आमरस टेस्ट करून बघतो. तर मी हुशारी मारायला बोललो की आमचा इंडियाचा हापूस आंबा सर्वात बेस्ट आहे. भैया दो वडापाव बनाना. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आहे आणि राहुलला त्याच्या पार्ट टाइम जॉबमधनं सुट्टी आहे. सो आज तो येणार आहे घरी. खूप दिवसापासून आला नाहीये. आम्ही लास्ट वीक भेटलो होतो पण तो घरी आला नाहीये खूप दिवस. तर आज आम्ही बहुतेक वडापाव बनवणार आहोत आणि तो आता कधी येईल, सो तो आल्यावर मी परत भेटतो. राहुल आलाय घरी आणि आत्ताच जस्ट मी जेवलो, बिर्याणी खाल्ली आहे. राहुल पण त्याच्या इंस्टाग्रामवर 3D प्रिंटिंगचे व्हिडिओज टाकतो. सो माझ्याकडे एक एक्स्ट्रा गिम्बल होतं, ते मी त्याला देतोय कारण त्याला त्याचा फोन सेटअप करायचा आहे आणि व्हिडिओ काढायचा म्हणून. तर लावून बघ. नाही करायचं ना, सेंटर करावं लागेल. सर्वात आधी असा बॅलन्स करायचा आणि हे पण असंच होतं लेफ्ट राईट करा. वेट डिस्ट्रीब्युशन जर ऑफ असेल फोनचं ते ऍडजस्ट करा. नेहमी पहिला असं वाला कर आणि त्याच्यानंतर असं कर. ऑलमोस्ट परफेक्ट आहे. सही आहे. मॅन्युअली पण मूव्ह करू शकतो आणि त्या ऍपने ट्रॅकिंग पण करू शकतो. ब्लूटूथने कनेक्ट केलं आणि रेकॉर्ड पण करू शकतो. झूम झूम इन झूम आउट. सही आहे. आणि ब्लूटूथने कनेक्ट करायला त्याचा ऍप आहे ना डीजेचा. दोनदा ते बटन दाबलं की लँडस्केप होता. सही आहे. आणि 3 वेळा दाबलंस तर स्टँड बाय मोड मध्ये जाईल. बंद बेसिकली. परत 3 वेळा दाबलं परत ऑन. आणि आता हे नॉर्मल ह्याच्यामध्ये तर फॉलो बघ किती स्लोली होतंय. आणि जर तुला स्पोर्ट मोड मध्ये टाकायचं असेल तर ट्रिगर एकदा दाबायचं आणि दाबून ठेवायचं. आता बघ थोडं फास्ट होतंय. कळलं. आणि ट्रिगर दाबून ठेवला तर ते सेम लॉक राहील. खतरनाक. आणि बंद. रिपल इफेक्टची बघा येतं लेअर शिफ्ट होतं. बघा लेअर शिफ्ट कसं होतं. खतरनाक हे प्रिंट झालं रे. ऍक्युरेटची पहिलं एकदा असं झिगझॅग झिगझॅग होतं ना बाहेर. कॉर्नर देख ना असतं अंडर एक्सट्रूजन. नहीं वो वाला गलत वाला ले तुम. अच्छा वाला थिंग्स है वो भी कर सकते हैं. पर इसको एक्स का नीचे का टिप देख क्या खतरनाक है. आता मी वडापाव बनवायला स्टार्ट करणार होतो पण कोथिंबीर संपली घराची, म्हणून पटकन क्रोगर मध्ये जातो आणि कोथिंबीर घेऊन येतो. आता आम्ही आलोय क्रोगर मध्ये. लिंबू घेतो रोहन. लाईम घेतो. लाईम. हा हे लिंबू आहेत. आता आम्ही घेतोय कांदे. आतापर्यंत आम्ही घेतलेलं आहे लाईम, हॅलोपिनोज आणि बनाना आणि कोथिंबीर. सगळ्यात अनएट्रॅक्टिव्ह लाल कांदे तिकडे. नॉर्मली चांगले असतात, आज मला ते वाटतं नाही. कांद्यामध्ये अख्ख्या एका माणसाचा आठवड्याचा आहे. कांद्याची साईज दूध घ्यायचंय चहासाठी. आता वडापाव बनवायला स्टार्ट करणार आहे मी. बटाटे उकडून झालेत आणि आता हे मी मिक्सरमध्ये लावणार आहे. मिरची, आलं, कढीपत्ता आणि लसूण. मम्मीचाच व्हिडिओ बघून मी बनवतोय. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेन मम्मीच्या व्हिडिओची. तर तेल टाकलंय, गरम झालंय का चेक करतो. बिलकुल नाही. आपण याच्यामध्ये राई टाकणार आहोत आणि
राई बरोबर थोडं हिंग आणि आता मिक्सरमध्ये जे आपण मिक्सर केलंय ते टाकणार आहोत. आपला मसाला परतून झालाय आणि आताच मी चमचावर मीठ टाकलं याच्यामध्ये. आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकतो. बेसनाचं मिक्सचर रेडी करतोय. त्यात मी बेसन घेतलं आणि मीठ घेतलं. आता पाणी टाकतो. थोडं थोडं करून पाणी टाकतो कारण नाहीतर लम्प्स होतील. ऍक्च्युली हाताने केलं तर जास्त बेस्ट आहे पण आता मला कंटाळा आलाय जरा हात खराब करायला. तू तेल बिल गरम कर ना. तेल बिल अख्खं टाकतोय मी. अजून लागेल. आता कढईमध्ये तेल टाकलंय आणि ते आम्ही तापवतोय. तो पण दादा त्याचं बेसनचं बाहेरचं कव्हरचं बनवतोय बॅटर. आणि इकडे बटाट्याची भाजी बनलेली आहे. मी मिरची कापतोय त्यातला आतला सगळा मसाला काढतोय. मग ते थोडासा बटाटा टाकून भरली मिरची भजी टाईप असं एक्सपेरिमेंट करायचं. बेसन मिल्कशेक बनवतो. इनो टाकणार आहे. भरलेली मिरची रेडी आहे. त्यामध्ये मस्त बटाटा टाकलेला आहे. आता हे जे दादा बनवतोय मिल्कशेक बेसनचा त्याच्यामध्ये बुडवून आणि गॅस वाढवतो हा थोडा. हे लास्ट थोडे वडे आहेत. ही बॅच तळतोय आणि एवढे झालेत. भैया दो वडापाव बनवला. वडापाव जेवढी खायला मजा येते तेवढी बनवायला मजा येत नाही. कसं झालं वडा? मस्त. तळता चाललेला आहे. तळत्याच्या पण मिरची दादा हॉलमध्ये पळालेला आहे. आता मी इकडे उभ्या कारण मिरची खायची मला इच्छा थोडीशी म्हणून. पण आता ती बघून माझी इच्छा होत नाहीये. आता चटणी बनवतोय आम्ही. त्याच्यासाठी घेतले लसूण मिरचीची पावडर आणि मीठ आणि त्याच्यात हा चुरा टाकणार आहे आम्ही आणि मिक्सरला लावणार आहे. चटणी झालेली आहे. आता खायला बसतो. आता मी खायला बसतोय. वडे, हिरवी चटणी, आपली लसणाची चटणी, गोड चटणी, तळलेल्या मिरच्या आणि पाव. कसं झालं? खाली आईस्क्रीम ट्रक आली म्हणून राहुल घ्यायला गेलाय. काय आणलंस? आता जस्ट पळत गेलो आईस्क्रीम ट्रक मध्ये आणला आईस्क्रीम सँडविच 2. मग बबल गम फ्लेवरचा तो बोला मस्त आहे म्हणून ते 2 आणले ट्राय करायला. आणि हे कसंच मला बघून खूप आवडला रंग म्हणून मी लाईम फ्लेवरचा आणलं. ओके फ्रीजमध्ये ठेव जेवल्यावर खाऊया. येस. ओके सो आज जरा वेगळा कॅमेरा अँगल आहे. तर संडेला मी आणि राहुलनी वडापाव खाल्ला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी त्याला सोडलं आणि मग मंडेला मी रोड आयलंडला आलो कामासाठी आणि आज वेनसडे आणि मी परत घरी चाललोय. युजली मी फ्रायडेला जातो घरी पण मला जरा काम आहे घरी म्हणून मी लवकर चाललोय. तर गाडी मला मिळाली आहे शेवी कमॅरो. सो ती तुम्हाला दाखवतो आणि ती दाखवल्यानंतर आपण डायरेक्ट डॅलसला भेटू. पहिले पार्किंगला एवढी लाईन होती. मी त्याला बोललो मलाच चावी दे मी गॅरेजमधनं काढतो कारण मला ऑफिसला उशीर होतोय. आणि त्यात तो माणूस एकदम आळशी होता. हळूहळू चालत होता म्हणून मी बोललो मीच फास्ट घेतो. बघा रोड आयलंड मधली सकाळ. जास्त इकडे रहदारी नाही कारण ही ब्राउन युनिव्हर्सिटी आहे. सो मोस्टली सगळे स्टुडंट्सच दिसतात इकडे रस्त्यावर चालताना. बघा ही आपली गाडी. डिक्कीमध्ये जागा बघा केवढी कमी आहे. ऍक्च्युली जागा आहे पण मी हे कव्हर लावलंय बघा एवढी जागा होते. पण जर आपल्याला रूफ डाऊन करायचं असेल तर हे कार्गो कव्हर लावावं लागतं तरच रूफ डाऊन होतं.
या गाडीचं जे सॉफ्ट टॉप आहे त्याचं वर राहत नाही मस्टँग सारखं, ते ह्याच्या आत जातं, म्हणजे डिक्कीच्या आत जातं. ओके, सो आता माझं काम झालेलं आहे आणि मी एअरपोर्टसाठी निघतोय आणि वेदर खूप छान आहे म्हणून मी टॉप डाऊन करतो. मस्टँगमध्ये एवढं होऊन थांबतं, पण ह्याला अजून एक कव्हर आहे जे आता खाली येईल. 1 तास 14 मिनिटाचा रस्ता आहे आणि आता ट्रॅफिक पण चालू होईल, कारण मी बॉस्टनला चाललो आहे पीक रश आवर टाईममध्ये, मग तर निघायला लागेल. पण पर्सनली मला ही गाडी जराही आवडत नाही, कारण जरा विचित्र आहे. तर चालवायला चांगली नाही आहे, स्टेअरिंगचा फील विचित्र आहे, छोटंसं स्टेअरिंग आहे एकदम, आणि प्लस स्लो पण आहे. ही बेस व्हेरियंट आहे म्हणून स्लो आहे, पण याच्यामध्ये जी हायर व्हेरियंट येते कमॅरो SS ती खूप फास्ट आहे. आणि चालवायला ही गाडी मला अनकम्फर्टेबल वाटते आणि बसायला पण, कारण ती सीट एकदम मागे जात नाही, म्हणजे नुसती 90 आणि त्याच्या मागे जराशीच रिक्लाईन होते. आणि मला जरा स्पोर्टी ड्रायव्हिंग स्टाईलमध्ये बसायची सवय, जराशी जास्त रिक्लाईन करतो मी आणि लो करतो, पण या गाडीमध्ये सीट तेवढी मागे जात नाही, म्हणून जरा प्रॉब्लेम होतो. असं वाटतं की मी असं खुर्चीवर बसून चालवतोय आणि असं स्पोर्ट्स कार चालवायचा फील येत नाही. पण ही गाडी बाहेरून दिसायला खूप मस्त वाटते. टेम्परेचर वाईज एकदम चांगलं वेदर आहे, 18 डिग्री आहे, एकदम प्लेझेंट आहे. फक्त सन नाही आहे, थोडंसं ग्लुमी वातावरण आहे, पण एवढं ठीक आहे, पाऊस पडेल असं वाटत नाही. आणि या गाडीमध्ये हिटेड सीट्स वगैरे काहीच नाही आहे. युजली कन्व्हर्टेबल गाडीमध्ये हिटेड किंवा कोल्ड सीट्स असतात, कारण जर थंडी असेल आणि आपण टॉप डाऊन ठेवलं तर आपल्याला सीट गरम करता आली पाहिजे, आणि सेम उलट आहे, जर गरमी असेल तर सीट थंड झाली पाहिजे. पण या गाडीमध्ये ते काहीच नाही आहे. आणि याचा स्क्रीन पण अशा उलट्या अँगलला आहे, जरा विचित्र वाटते मला ही गाडी. माझ्या पैशाने मी नाही विकत घेणार. याला ड्रिफ्ट करायचा प्रयत्न केला होता मी, पण त्याची तेवढी पॉवरच नाही आहे की ड्रिफ्ट होईल. आणि ही गाडी मस्टँगपेक्षा थोडीशी लो आहे, म्हणून आता मी कॅमेरा माझ्या डोळ्याकडे ठेवला आहे. बघू शकता रस्ता मला एकदम कमी दिसतोय. सो जे नवीन ड्रायव्हर असतील त्यांना ही गाडी चालवायला थोडं डिफिकल्ट होईल, ज्यांना जजमेंट येत नसेल किंवा असं समोर ज्या रस्ता जास्त बघायचा असेल. समोर बॉस्टनची स्कायलाईन दिसते आणि खूप साऱ्या बिल्डिंग ढगांच्या वर गेलेल्या आहेत, कारण सध्या वेदर एकदम क्लाउडी आहे. पण बॉस्टन मध्ये एंटर होतोय, आजूबाजूला ट्रॅफिक आहे, पण मी फास्ट चाललोय कारण मी एक्सप्रेस लेन मध्ये. आणि हा टोल टॅग आहे जो मी ऑन केलाय, इझी पास म्हणतात त्याला इकडे, तो यूज करून मी जाऊ शकतो. आणि बॉस्टन मध्ये खूप टनल्स आहेत, हे त्याच्यापैकी एक आहे. आणि कधी कधी इकडे ट्रॅफिक झालं की खूप वाट लागते. आता तरी 4:19 वाजलेत, ऑफिस सुटायचा टाइम चालू झालेला आहे. खूप लोक लवकर निघतात म्हणून आता जरा स्लो आहे, नाहीतर या टनलमधनं नेहमी मी एकदम फुल स्पीडला जातो. आणि हे सिंगल लेन टनल आहे, पण ही जी लेन आहे ज्या व्हाईट पट्ट्या आहेत ती इमर्जन्सी लेन आहे, कारण जर टनलमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर इमर्जन्सी व्हेकल्सना जायला जागा पाहिजे, म्हणून ही एवढी जागा सोडलेली आहे. ओके, सो आज फ्रायडे आहे आणि आज अक्षय तृतीया आहे. सो तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने जेवण माझ्याकडे आज एकदम मस्त आहे. आज आपल्याकडे जेवायला आहे बटाट्याची भाजी, पुरी, आंबा, श्रीखंड आणि आमरस. तर हे जेवण सकाळी अस्मिताच्या घरून आलं होतं, पण मी काम करत होतो आणि ऑफिसमध्ये होतो, सो मला त्यांच्याबरोबर जेवता आला नाही, म्हणून मी आत्ता खातोय. आणि ते लोक सगळे बाहेर गेलेत. आणि हे ताट पेला वगैरे सगळं तिच्या घरनं आलेलं आहे, तर अस्मिताला थँक्यू. आणि हा आमरस जो आहे हा दीप ब्रँडचा आहे, आणि अजून 1-2 ब्रँडचे पण आमरस मिळतात इकडे, आणि 2 प्रकारचे असतात, एक हापूस जो हा आहे आणि दुसरा केसर. पण मला हापूस आंबा भयानक आवडतो म्हणून मी हापूस घेतलाय. आणि हा मी आता वाटीत टाकीन आणि खायला सुरुवात करीन. आता जरा पहिला आमरस टेस्ट करून बघतो. चांगला आहे पण थोडा गोड आहे, तर ह्यांनीच काम चालवावं लागेल, कारण खरे हापूस आंबे म्हणजे ओरिजिनल हापूस आंबे इकडे मिळत नाही आहेत सध्या. ऑनलाईन मिळत आहेत, तर मी बहुतेक मागवीन, पण आतासाठी ह्यांनी काम चालवतो. आणि आता जेवतो आणि तुम्हाला परत भेटतो. स्वतः जेवण झालंय आणि खूप पुऱ्या बिऱ्या खाल्ल्या म्हणून जरा तेलकट झालं, म्हणून जरा 1 तास वॉक करायला आलोय खाली. आणि खरं सांगू तर आमरस एवढा काय खास नव्हता. फर्स्ट चमचा खाल्ल्यावर मला आवडला, पण सेकंड चमचा खाल्ल्यावर कळलं की एकदम गोड आणि थोडा
कडू टाईपचा होता. आणि आंब्यावरनं आठवलं की हा आठवडा आम्ही ऑफिसमध्ये असंच आंब्याबद्दल डिस्कशन करत होतो. तर मी हुशारी मारायला बोललो की आमचा इंडियाचा हापूस आंबा सर्वात बेस्ट आहे. आणि गुगल केलं तर साला कुठला तरी फिलिपिन्सचाच आंबा बेस्ट असं दाखवतोय. तो आंबा मी खाल्ला नाहीये, पण जेवढे आंबे मी खाल्ले त्याच्यामध्ये आपल्या हापूसला तोड नाहीये. इकडे युजली इंडियाचे आंबे जास्त मिळत नाही. इंडियन स्टोअरमध्येच दिसले तर दिसतात, पण मोस्टली इकडे मेक्सिको, पेरू, डॉमिनिकन रिपब्लिक अशाच सगळ्या कंट्रीजमधले आंबे मिळतात. आणि ते 1% पण नाही आहेत आपल्या आंब्यासारखे. आणि प्लेनमध्ये पण हापूस आंबे आणू शकत नाही किंवा कुठलेही फ्रुट्स आणू शकत नाही इंडियावरून. तर जे लिगली एक्सपोर्ट करतात त्यांच्याकडनंच आपण घेऊ शकतो. तर जरा नवीन बनलेल्या गार्डनमध्ये जातो. ही पूल एरिया आहे, 10 PM पर्यंतच असते. आज जाऊन बसू शकतो, फक्त पूलमध्ये नाही जाऊ शकत. हे गार्डन आहे, इथे हा फूसबॉलचं टेबल ठेवलेलं आहे. आणि ह्याला काहीतरी म्हणतात, मी विसरलो. असे पोटले असतात वजनदार, ते इकडच्या माणसाने तिकडे फेकायचे, तिकडच्या माणसाने इकडे फेकायचे. आणि मध्ये टेबल टेनिसचं टेबल आहे. आणि तिकडे ते 2 चेस बोर्ड आहेत. आणि इकडे ग्रिल लावणार आहेत. आणि इकडे काय करणार आहे माहीत नाही, बहुतेक गवतच लावतील. आणि त्या टेक्सासमध्ये वेदर एकदम मस्त झालेलं आहे, म्हणून या गार्डनमध्ये संध्याकाळी आणि दुपारी खूप मुलं खेळत असतात. पण आता रात्र झाली म्हणून कोण नाही आहे. ही आपली बाल्कनी आहे. तर मी परत घरी आलोय आणि मस्त तासभर चाललो, जरा बरं वाटलं. आणि मागच्या व्हिडिओच्या कुठल्याही कमेंटला मी आतापर्यंत उत्तर दिलेलं नाहीये. ह्याचं कारण मी सॉलिड बिझी होतो. आणि आधी मी कसं करायचो की थोड्या कमेंट्सना उत्तरं द्यायचो, त्याच्यानंतर वेळ मिळाला की परत पुढच्या कमेंट्सना द्यायचो. पण त्यांनी व्हायचं काय की काही लोकांना वाटायचं की मी फक्त त्यांनाच रिप्लाय करत नाही, कारण त्यांना दिसायचं की मी आधीच्या कमेंट्सना रिप्लाय केलेला आहे. तर ते कन्फ्युजनच नको म्हणून मी कोणालाच रिप्लाय केला नाहीये. तर आता हा व्हिडिओ मी 10-15 मिनिटात अपलोडला टाकणार आहे. आणि तेव्हा आधीच्या व्हिडिओच्या सगळ्या कमेंट्सना मी उत्तरं देईन. आणि आपला नोटिफिकेशन न येण्याचा प्रॉब्लेम अजून चालूच आहे. युट्यूबचंच काहीतरी लफडं होत असेल, म्हणून मला माहित नाही आता मी काय करू शकतो. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.